काय भारतात काय हिंदुस्तान में जेही काही हिंदुस्तान मध्ये होत आहे, आज फक्त पाणी बंद केलं आम्ही पाकिस्तानचं, त्यांचा दाना सुद्धा आम्ही पाकिस्तानचा बंद करणार आहे। 80% पाणी भेटणारा जे देश आहे त्याच्यावर जर डोळा दाखवलं पाकिस्तानी तर ते डोळे काढण्याची ताकद हिंदुस्तान ठेवते। आणि ते जे काही धमकी देत आहे ना की आमच्याकडे बम आहे, आमच्याकडे, तुमच्याकडे फुसकी बम आहे, आमच्याकडे बम जर आम्ही टाकलं आणि टाकणारच। आमचे प्राइम मिनिस्टर जे शांततेने जे करत आहे ते सगळ्यांना माहीत आहे। शांति के बाद की क्रांति ये सिर्फ देश का प्रधानमंत्री कर सकता है। आणि येणाऱ्या काळामध्ये तो बम कसा असते पाकिस्तानना आम्हीच सांगून देऊ। आणि जे स्वप्नात पाहते ना, स्वप्न घेते दिवसात कि ईट लाकर हिंदुस्तान में बाबरी की ईट रखेंगे और अजान करने वाला भी पाकिस्तान का मौलाना रहेगा, तो उनको बता देती हूँ दिन के सपने सच्चे नहीं होते। और इतनी भी तुम्हारी लायकी नहीं है कि तुम दिन में सपने देखें कि ईट लाके बाबरी की एक ईट हिंदुस्तान में लगाएंगे। तो तुम्हाला एवढंच सांगते, दिवसाचे स्वप्न कधी खरे होत नसते आणि पाकिस्तानमध्ये एवढा दम नाही की त्यांनी दिवसात स्वप्ने पहा आणि दिवसा स्वप्नामध्ये की ईट आणून हिंदुस्तानमध्ये बाबरीची सुरुवात करन। अरे तुम्ही फक्त डोळा इथून इथे करून पहा, तुमचे डोळ्या काढून बाहेर ठेवण्याची ताकद हिंदुस्ताननी ठेवलेली आहे। पहले तो हम जात जात में बटे थे, पर अब हिंदुस्तान एक बनकर आपके विरोध में खड़ा रहेगा। याद रखना, जब जय श्री राम और जय भीम का नारा लेके मैदान में उतरेंगे तो हिंदुस्तान अपनी पाकिस्तान की लायकी उन लोगों को दिखाएगा। तुम सिर्फ मंच पे खड़े होकर भाषण देऊ शकता, आजान करू शकता, नारे देऊ शकतात, हिंदुस्तानला शिव्या देऊ शकतात, पण खरी ताकद आमचे देशाचे प्रधानमंत्री तुम्हाला दाखवीन कि जब हम लड़ते हैं तो किसी को डरते नहीं है, सिर्फ जाके सीधा भिड़ते हैं।